चला पुढे पाहूयात। राजीनामा दिला म्हणजे काय उपकार केले का, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर तोफ डागली। जरांगे पाटलांनी भुजबळांच्या राजीनाम्याचा आणि आत्तापर्यंत पक्षांतराचा तिखट शब्दात समाचार घेतला। सत्ताधारी आणि विरोधकांनीही छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात। त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापतोय। मला काय करायचं, मंत्री राजीनामा दे नाही ते समुद्रात उडी आण। मला करायचं काय, तू राजीनामा दे नाही तर नको देऊ। मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची अशा प्रकारे खिल्ली उडवली। जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तू मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला तर तुला सोडत नसतो असा इशारा दिला। छगन भुजबळांनी शनिवारी अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात नोव्हेंबर महिन्यात राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं। 17 नोव्हेंबरला या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। छगन भुजबळांच्या राजीनाम्यावरून मनोज जरांगेंनी त्यांचा उपहास उडवला। आरक्षणावरून टीका केल्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे पाटलांनी छगन भुजबळांच्या राजकीय प्रवासावर टोलेबाजी केली। वयानुसार स्वतःच्या खरं बोलायचं शिकलं पाहिजे। उगाच पांढरं होऊन उपयोग नाही ना, मग केस पांढरे झाले काय काय पुरा पांढरा झाला काय, त्याला काही उपयोग नाही ना। कधीतरी सत्य मानलं पाहिजे की मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या, त्याचा अर्थ मराठा समाज 100% ओबीसी आरक्षण। खोटं बोलून आता काय उपयोग नाही होणार, कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे। ज्या पक्षानं मोठं केलं तो पक्षही छगन भुजबळांनी मोडला, अशा शब्दात जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वर्मी घाव घातला। तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही टीका करण्याची संधी सोडली नाही। हो, पण त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीत सामील झालेले आहेत। सन्मान्य छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचं भूमिका मांडतायत। शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्यांना मिळू नये। मनोज जरांगे पाटील आणि विरोधकांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्यावरून राजकीय फैरी झाडायला सुरुवात केल्यामुळे सत्ताधारीही मैदानात उतरले। छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर महिन्यात दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात थेट लढाई सुरू झाली आहे। त्यातच आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।